नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे शिवसेना शिंदे गट आमदार महेश शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला अनुपस्थित राहून महेश शिंदे यांनी बंडाचे संकेत दिले असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. कोरेगाव शहरात नुकतेच शिवसेना संपर्क कार्यालय आणि 3 शाखांचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले. शिवसेनेच्या या संघटनात्मक कार्यक्रमात स्थानिक आमदार महेश शिंदे यांची उपस्थिती अनिवार्य मानली जात होती. मात्र केवळ ते गैरहजरच राहिले नाहीत, तर कार्यक्रमाच्या अधिकृत बॅनरवरूनही त्यांचा फोटो गायब असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना आमदार महेश शिंदे हे म्हणाले की माझ्या आधीच अनेक कार्यक्रम नियोजित होते. एकाच दिवसात 68 कार्यक्रम आणि 42 विवाह सोहळे असल्याने मी उपस्थित राहू शकलो नाही. बॅनरवरील फोटो काढल्याबद्दल विचारले असता त्यांनी फारसे महत्त्व न देता सूचक विधान केले. कोणतेही कायमस्वरूपी पद घेऊन आलेले नसते. मी विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. जे लोक कालपर्यंत विरोधात होते ते आज मंचावर बसले असतील तर अशा गोष्टींकडे मी गांभीर्याने पाहत नाही, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी अप्रत्यक्षपणे बोलवून दाखवली. एकीकडे महेश शिंदे यांची नाराजी समोर येत असतानाच भाजपाचे नेते जयकुमार गोरे यांनी यात उडी घेतली आहे. गोरे यांनी महेश शिंदे यांना थेट भाजपामध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे. महेश शिंदे हे आमच्याच विचारसरणीचे आहेत. जर त्यांना सध्याच्या ठिकाणी काही अडचण वाटत असेल तर त्यांनी कुशाल भाजपामध्ये यावे. आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू. सातारा जिल्ह्यात त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील, असे विधान जयकुमार गोरे यांनी केले आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.